श्री विजय ग्रंथ अध्याय 11। गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देखा। तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस। जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वा ठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिमकेदार ओंकार, क्षिप्रा तटाकी साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, ग्रहष्णेश्वर वेरुळांत, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी। तू भीमा शंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या कारण। असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण, शीघ्र करी दीनबंधो। देवा तुम्ही कुबेराला क्षणांत धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दास नवमी कारणे। सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निसीम भक्त होते दोन त्यांची सरी न एकोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार। उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथचाचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळलेला। उपाय अवघे व्यवहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलवणे। भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरूर खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन। त्याचकडे मजला न्यावे व्रत अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका। गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळा भाऊने समाचार अवघा समर्थांस श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेना। सुकलालच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला। तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाण ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड आता कारे चालले जड, नको पडदा ठेवूस आड वाचवू कामी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलोका। जरी इच्छा असेल मणी वाचण्याची तुझ लागोनी, जरी तुझे मी यापासूनी रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत। बोल आता झडकर काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणीती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित माता ऐकते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले। मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे। कोणी म्हणाले गुरुराया भास्करासी वाचवा सध्या, या कुत्र्यापासून या तो आपुला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे। जन्मे न कोणी मरे न कोणी, हे जाणावया लागुनी परमार्थाचा उपय जाणी।
शास्त्रकारे कथन केला, त्याचा उपाय करावा. मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा. निमूटपणे हेच बरे, संचित प्रारब्ध क्रियमाण. हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून. सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे. आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे, ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे, फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य. तो अवघ्या पूर्ण झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करा सारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी, कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. पूर्वजन्मीचे याचे वैरी, कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला. तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या. तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास. कारण होईल भास्करास, दावा आपुला उगवावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले. या भास्करा कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो. याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. ते न मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले, ते कित्येकांस नाही पटले. मात्र बाळा भाऊ आनंदले, त्या बोधाते ऐकुणी. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वाणू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी, मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांच्या भक्त जगना. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्यंभूत. माझी विनंती जोडून हात, हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लाधले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमूल्य ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरूर नाही, ते पुढीलांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई, त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडावर. पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबारायाने. त्यांची स्मारके त्याच्या ठाया, ठेविली भव्य करुणिया. तोच पथ अनुसराया, तुम्ही झटावे मनापासून. ऐसे ऐकता सांगत, भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनांत ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती. परी शंका येत चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकांस मिळविले. एका ठाई मठांत भले, महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी. जो खंडूजीच्या दुकानावरी, होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार. अनेक मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकाला, भास्करे पदर पसरिला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थांचे स्मारक खास. भव्य व्हावे वराडास, या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, त्या त्या संत पुरविती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे, प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वाहा समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले, रुख रुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकुरे आनंदती, पुढील सणाच्या आशेने. माघ वद्य त्रयोदशीस, महाराज वदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास, जाऊ आपण शिवरात्रीला.
तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नाना परी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू एधवा. भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधी हुनी आगळी. आपुल्या कृपेने भले विष बाळा पुरींच निमाले आयुष्याचे आहेत उरले 2 महिने आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वरा आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ वदले हासोणी हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळा भाऊ पितांबर यांसही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका देवी गहनी निवृत्ती नाथ देखा. तेथून आले नाशिका गोपाळ दासास भेटावया. हा गोपाळ दास महंत काळ्या रामाच्या मंदिरांत धुनी लावणी द्वारांत पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बसले. गोपाळ दासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडांतून गजानन. जाघ्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यांसी द्या. हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्याया अवघे आले कंठा माझी घातिले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडी साखर ठेविली स्वामी समोर ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला हा प्रसाद अवघ्यांस वाटी परी न होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटींत माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकांत लोकदर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जाहल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास तो अडगावी नेण्यास श्यामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार समर्थे दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत उगाण पडे आग्रहांत. श्यामसिंग मुळींच भक्त निसीम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावांत समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन अडगावांत हनुमान जयंती कारणे. अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यांत. छातीवरी बैसून भास्करा केले ताडण लोक पाहती दुरून परी जवळी कोणी जाईना. बाळा भाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्करासी सोडा आता बेजार झाला उन्हाने. तै म्हणाला भास्कर बाळा भाऊ न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे. लोकांसी वाटती चापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती.
पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिराढासी. त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळा भाऊस बोलले अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे राणांत. ते का हे तुझ प्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रींनी. शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानांत. ते क्रियमाण नासावया त्यास मी मारिले एठाया. ह्या एकाच गोष्टी वाचूनिया अन्य नव्हता आहेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावींचा साचार. काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला वंध्य पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करासी. भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून. भजन झाले एक प्रहर माध्यानीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्यास रसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले जाला तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजास कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यांस सांगती द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सन्निध आहे सती तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी विमान बांधले लोकांनी. केळीचे खांब लावूनी चहू बाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजर. मिरवीत आणिला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी. सांग विधी समाधीचा ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण. होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध साचे. अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परम रमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर. शिवाय काही फुलझाडे अडगाव अकोलीच्या मध्यंतरी. हे ठिकाण निर्धारी तेथे समाधी दिधली खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन. तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षाच्या सावलींत जेवाया बसे पंगत. तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करीती द्रोणपात्रीचे उचलून नेती. मलोस्तर्ग तोही करीती जेवणारांच्या अंगावर. या योगे लोक त्रासले कावळ्यांस हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले तीर कमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून. नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाचा आहे त्यांचा. प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरी मिळावा. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पित्र लोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षांत राहे परिभ्रमण करीत. सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बली देती कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे. म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे एधवा. या सोमसूर्य लोकाचे कारण त्यासी नुरले साचे. म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी गती
त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले. भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यांस मारू नका मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण. मात्र उद्यापासून या स्थळासी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकांसी अवघे पटले. परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेका लागुनी म्हणते झाले हासुणी. ही गजाननाने केली वाणी अस्थानिकी निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेंत. पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती भाविका नादी लाविती. आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे. उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पहाया आले तेथ. तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांशी शरणगे आले. 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावांत एक गोष्ट घडली अघटित. ती ऐका सावचित्त सांगतो मी एधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार. खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आंत दारू ठासून सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू के झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार. दारू ठासिली अखेर आंत दोऱ्या घालुनी. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यांतून. तो मध्येच बसल्या अडकून दोऱ्याची या गांठीवरी. पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना. पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या. तय कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला. तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव. आणि तू येई लवकर वरी पुंगळ्या जातील तो वरी. 12ची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकावण्यासी कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करी तो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा. त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होता मिस्त्रीची गणू आंत उतरला. एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली गणू आंत सापडला. दुसरी सजो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत. तो पहिला सुरंग उडाला प्रसत्य. मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्थाये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विन कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली कपार हाता लागली. त्या कपारींत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकानी पेट घेतला सुरुंगांनी. उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड पार निघाले. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनाच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागांत कोठे तरी असेल प्रेत. पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकिला आंतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरींत. गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडोनी या पहा कपारींत.
परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढूनी घेऊन आले वरते. त्या वरती येताच गावांत गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारींत बैसोनी किती धोंडे उडविलेस. त्यांत मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊनी बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगलीवरून सुटल्या परी. मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. गणू प्रति पहाया इतर लोक आले गावींचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारींत बैसविले. म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाया आलो. ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे. ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हादवो भाविकांप्रत हेच इच्छी दास गणू. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति 11ोऽध्याय समाप्त.